नमस्कार मित्रांनो, आपण रेसिंग क्षेत्रामधील म्हणजे शॉर्ट डिस्टन्स, मिडल डिस्टन्स आणि लॉंग डिस्टन्स या तिन्ही पक्षी ओळखायचे कसे आणि प्रत्येक पक्षाचा गुणधर्म काय, प्लस ते पक्षी पुढे ब्रीड करताना क्रॉस केलेले चालतात का त्याच डिस्टन्सला, सर्व माहिती ऋषी भाऊकडून घेणार आहे. तर ऋषी भाऊ, पहिल्यांदा हातात पक्षी आहे तो कोणता आहे? हा लॉंग डिस्टन्स बर्ड. लॉंग डिस्टन्स ह्याची ओळख कशी ओळखली जाते? म्हणजे ओळखायचं विंग पॅटर्न. ओके, विंगची शेवटची दोन पर जी आतल्या साईडला आहेत, हा एक लेवल तीन पर. हा लॉंग डिस्टन्स बर्ड आहे. प्रॉपर लक्षात येऊ द्या. ही तीन पर म्हणजे स्ट्रेट पाहिजे? स्ट्रेट नाही, आतल्या साईडने पाहिजे, थोडी डाऊन आतमध्ये डाऊन पाहिजे. थोडा गॅप पण पाहिजे त्याच्यात. ओके, बरोबर. त्याचा सेप आय साईन महत्वाची. ओके, आय साईन, लॉंग डिस्टन्स आय साईन. वेगवेगळ्या आईसलँड मध्ये पण भेटतात का? नाही, लॉंग डिस्टन्स शक्यतो थोडा फरक असतो. व्हाईट आय साईन म्हणजे क्वचित येतात लॉंग डिस्टन्स मध्ये. आणि याचे बॉडी शेप टेलला कधी सिंगल नसतात किंवा काय नसतात, थोडे एडे वाकडेच कंटिन्यू बॉडी शेपला. आणि बॉडीला मोठे असतात थोडे साईजला. पुढे छाती ब्रॉड येते. त्यांची. त्याच्या व्यतिरिक्त अजून यांच्या पायातली जी आहे यांची नख, या नखांत सुद्धा मध्ये पण फरक आहे. याच्यात गोल्डन नख सुद्धा येतात आणि ब्लॅक मध्ये येतात, काही मिक्स येतात. शक्यतो मिक्स नखावाला पक्षी जास्त चालत नाही रेसला. गोल्डन किंवा ब्लॅक पाहिजे. पण ही लाईन जर तयार करताना म्हणजे लॉंगच पेअरिंग केलं पाहिजे? लॉंग डिस्टन्स पेअरिंग केलं पाहिजे. आपण लॉंगला मिडल टाकून किंवा शॉर्ट टाकून काहीच फरकच नाही आपल्याला, त्याच्यात रिझल्ट नाही मिळत शक्यतो. आणि आय साईन पण अशी पाहिजे की रेस खेळणारा पक्षी ब्रीड करू शकत नाही आणि ब्रीड करणारा पक्षी रेस खेळू शकत नाही. यात पण भरपूर फरक आहे. आता शक्यतो 50-50 हा पक्षी जास्त करून रेस खेळू शकतो. ब्रीड करण्याची क्षमता थोडी कमी याची, किंवा अंडी भरणार नाही किंवा काय प्रॉब्लेम येतो. हा प्रॉब्लेम जास्त करून याच्यात आढळतो. ओळखायचा कसा पण नक्की? आता हा डिस्टन्स बर्ड याची आय साईन बघा, याच्या आय साईन वर डिपेंड आहे सगळं. याची फक्त रेस खेळायची क्षमता जास्त आहे, ब्रीड करण्याची क्षमता थोडी कमी वाटते. शक्यतो काय होतं, आपण यंग पक्षी ब्रीड करत नाही. बरोबर. जे आपल्या लाईन आहेत त्याच फक्त पुढे वाढवत राहायचे. ब्रीड करायची क्षमता ब्रीडर लाईन येते कसं काय? ब्रीडरला मधली आय साईन जी आहे, मधली लाईनिंग येते ती ब्रीडर येते. याच्यात ब्रीडर येत नाही, ब्रीडर लाईन येतच नाही. याच्यात ब्रीडर लाईन ज्यावेळेस आली तरच तो ब्रीडिंगच्या कामाचा. भरपूर पक्षी आहेत, लॉस व्हायचं प्रमाण ते असतं मिडलचा घ्या. आपली मिडल डिस्टन्स लाईन आहे 700 पर्यंत रिझल्ट. मिडल डिस्टन्स जास्तीत जास्त कुठपर्यंत मिळू शकतो? 700 पर्यंत, काही 1000 पर्यंत पण घ्यायचं, पण शक्यतो 700 पर्यंतच खेळून स्टॉप करावी. लॉस करण्याचं प्रमाण. ही मिडल डिस्टन्स लाईन, या ज्या तीन जे लाईन आहेत, एक पंख येते अजून. हे थोडस नॉर्मली हे दोन पर आतमध्ये असतात, शेवटची दोन. नॉर्मली थोडा गॅप कमी असतो त्याच्यात. आणि यांचा बॉडी शेप एकदम बुटका. याचे आईबाप पण तसेच आहेत, तसे तुम्ही आईबाप असेल तसे ब्रीड तुमचे राहणार व्यवस्थित. हे पण आय साईन बघा, मिडल डिस्टन्स. पक्षी रेसच करणार. ब्रीड क्वचित, ब्रीडर लाईन त्याला क्वचित. याला जर टॉप ब्रीडर टाकला तर हा ब्रीड करणार 100% पक्षी. हा रेस खेळणार 100%. आणि याला सुद्धा आपण डायरेक्ट 50 वरून डायरेक्ट 100 ला सोडला होता आता टॉसिंगला. मिडल डिस्टन्सचे पक्षी तयार करताना लॉंगला मिडल क्रॉस केलेलं चालतात का? फक्त मिडलच पाहिजे शक्यतो. काही एक्सपेरिमेंट करायला गेलं की लॉस होईल, आणि लॉस सहन करणं सोपं नाहीये. वर्षभर थांबायला लागतं. वर्षाची मेहनत वाया जाते. 1 वर्ष ब्रीड करून पक्षी तयार करून मग पुढे खेळायचं म्हणल्यावर मेहनत वाया जाते. मेहनत वाया नाही घालवायची, पहिलेच थोडं डोकं चालवायचं. पुण्यात भरपूर अनुभवी लोक आहेत, त्यांना विसरावं थोडं. शॉर्ट डिस्टन्स बर्ड 400 पर्यंतच प्रोड्यूस करणार. शेवटच्या पारावे थोडं पुढे येणार अजून एक लाईन आहे, 3 पर आली पाहिजे. एक लाईन आहे ती शेवटची 3 पर एका लाईन झाली पाहिजे. प्लस त्याच्या पंखाची ताकद असते. तिथे जी ताकद आहे ना पंखात उघडताना, विंग पॅटर्न उघडताना ताकद, ही आपली फायर लाईन आहे. फायर आणि जॉन्सन स्पीड बर्ड.
एवढा एकच पट्टा काढला होता आपण. परत आता तिसरा येतोय शॉर्ट एकदम शॉर्ट असते. टेलला वगैरे बघा तुम्ही, सिंगल टेल राहणार कंटिन्यू तुमची. बॅलन्स वगैरे एकदम व्यवस्थित राहणार. साईजला पक्षी कसा, साईजला एकदम स्मॉल राहणार. शॉर्ट डिस्टन्सचा पक्षी तुमचा स्मॉल राहिला तेवढी त्याच्यात ताकद राहणार. एकदम स्मॉल बर्ड. भरपूर ताकद पॉवर राहते त्याच्यात. जी पॉवर पाहिजे स्पीडने यायची जी ताकद आहे. लॉंगला, मिडलला आणि शॉर्टला ह्यांच्या उडण्यामध्ये स्पीडचा काय फरक असतो का? भरपूर फरक असतो. लॉंगचा पक्षी थोडा रिलॅक्स उडतो. लॉंग डिस्टन्सच्या बर्डची पक्षीची ताकद किती असते? 1000 ते 1200 या दरम्यान बसण्याची ताकद असते, किंवा 900 ते 1000. आणि मिडल डिस्टन्सचे पक्षी 1200 ते 1250 या टाइम. आणि जे शॉर्ट डिस्टन्स बर्ड आहे ते 1300 ते 1400च्या मध्ये स्पीड निवडतात. म्हणजे पर आवरली एक 80 ते 85 किलोमीटर पर आवर निवडतात शॉर्ट डिस्टन्स. मिडलचा एक 75 ते 80 किंवा 82 या टायमिंग मध्ये उडतो पर आवर. आणि लॉंग डिस्टन्सचा 70 ते 80 या दरम्यान होतो. दमाचे ह्याचे थोडक्यात जास्त आहेत लॉंगचे. नाही ते आपल्यावर डिपेंड आहे. आपण मेंटेन कसं ठेवतोय पक्षी. तुमचा पक्षी जर आजारी असेल काय होतं, जास्त करून